रावेर तालुक्यातील वाघोता बुद्रुक सध्या केळी उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेलं बऱ्हाणपूर अंकलेश्वर बारगावरचं महत्त्वाचं गाव. सुमारे 60 वर्षांपूर्वी अवघी 4-5 हजार लोकवस्ती असलेल्या या गावाचा व्यवसाय मुख्यत्वे शेती हाच होता. त्या काळात प्रामुख्याने कोरडीची पिकं शेतात घेतली जात. या गावात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हायस्कूल नव्हतं, म्हणून 1965 मध्ये प्रकाश विद्यालय ही शाळा सुरू करण्यात आली. या वटवृक्षाचे बीजारोपण वाघोदा येथील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते नारायण गणू पाटील यांच्या प्रेरणेतून झाले. त्यावेळी संस्थापक चेअरमन म्हणून तोताराम गणू पाटील यांची सर्वानुमते निवड झाली. त्यांचे सहकारी बाबूराव गणपत पाटील, पुरुषोत्तम लक्ष्मण सुपे, किसन केशव महाजन, रामजी महाजन, नारायण गोंडू महाजन, यशवंतरावजी सुपे, देवराव रामजी महाजन, रामचंद्र कालू महाजन, दत्तात्रय रामचंद्र सुपे, विश्वनाथ शामू महाजन, डॉक्टर NR पाटील, माधव बापू चौधरी आणि नथू ओंकार पाटील यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आदी विविध अंगाने विकास व्हावा म्हणून ही शाळा सुरू केली. संस्थापक संचालक मंडळाने सतत 25 वर्ष कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता केवळ आपल्या गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन या शाळेची सेवा केली. त्यामागे सर्व संस्था चालकांचा त्याग आणि समर्पण वृत्ती दिसून येते. या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न मिळता ते संस्कारशील व्हावेत म्हणूनही संस्था चालकांची धडपड होती. बीजाला अंकुर फुटण्यासाठी ज्याप्रमाणे ओलावा, सूर्यप्रकाश आणि ऊब हवी असते, तशी विद्यार्थी घडवण्यासाठी मायेचा ओलावा, ज्ञानाचा प्रकाश आणि प्रेमाचा जिव्हाळाही हवा असतो. तो देण्याचं काम या प्रकाश विद्यालयातून अव्याहतपणे सुरू आहे. आपले हिरक महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या या शाळेत आज 40 वर्गखोल्या असलेली इंग्रजी C आकाराची दुमजली प्रशस्त इमारत आहे. त्याशिवाय सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रशासनासह बहुउपयोगी व प्रशस्त सभागृह, शाळेतील प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष आज विद्यालयाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहे. जवळपास 3 एकर क्रीडांगणावर विविध प्रकारचे खेळ सध्या खेळले जातात. संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ शाळेच्या या मैदानाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जवळजवळ लाखभर रुपये आपण हे झाडांमध्ये खर्च केले आणि परत लॉनचा अजून बजेट काढायचा आहे, तो येऊन जाईल. आणि विद्यार्थ्यांची आणि स्टॉफची अजून एक इच्छा आहे की इथे क्रिकेटचं काय म्हणतात सर त्याला, क्रिकेट टर्फ करायचं आहे. पण त्याचं बजेट आपण काढलेलं आहे. जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये त्याचा खर्च आहे. तर आपलं पैशांचं नियोजन असलं तर आपण पुढे ते पण करू. विद्यार्थ्यांची तहान भागावी यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी तत्कालीन सेक्रेटरी बाबूराव गणपत पाटील यांच्या देणगी रूपाने पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आणि सध्या तर शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना RO फिल्टरचे शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. पर्यावरण संतुलनाचा विचार करून सर्वांच्या सहभागातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमांतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी श्री कुणाल कुमार, प्रांताधिकारी उदय किसवे आणि त्यावेळचे तालुक्याचे तहसीलदार बबनराव काकडे यांच्या हस्ते विद्यालयामध्ये 1200 झाडांची लागवड करून ठिबक सिंचनद्वारे त्याचे अजूनही संवर्धन केले जात आहे. वृक्ष संवर्धनासाठी संस्थेची स्वतःची कूपनलिकाही आहे. यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने वृक्ष संवर्धक लोखंडी पिंजरे आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था करून दिली आहे. यामुळे शाळेचे स्वरूप आज अतिशय निसर्गरम्य आणि नयनरम्य असे दिसून येते. 1995 मध्ये सन्माननीय संचालक मंडळाच्या असं लक्षात आलं की गावातील मुली इयत्ता 10वी नंतर बाहेरगावी शिकायला जात नाहीत आणि म्हणून त्यासाठी संस्थेने कनिष्ठ महाविद्यालयही सुरू केले आणि मुलींच्या उच्च शिक्षणाचा प्रश्नही सोडवला. ही शाळा ज्यावेळेला सुरू झाली, आता याला जवळजवळ 65 ते 67 वर्ष झाले. अनेक अडचणीतून मार्ग काढत आज ही शाळा आपल्याला अगदी वरच्या स्तरावर अगदी उत्तुंग शिखरापर्यंत जाऊन पोहोचलेली दिसते. या शाळेविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर या शाळेची प्रगतीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक
आणि गावकरी या सगळ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या समावेशाने आज ही शाळा इतक्या वरच्या दर्जाला आपल्याला दिसत आहे. हा जो इथले सुंदर परिसर दिसतो आहे, एवढा सुंदर परिसर आम्ही यावेळेस नवीन नोकरीला लागलो त्यावेळेस सुंदर परिसर नव्हता, पण संस्थाचालक, शिक्षक, गावकरी यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या दातृत्वामुळे आज हे रूप आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मी या शाळेच्या जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गावोगाव शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर आणि सर्व स्तरामध्ये आमचं त्यांनी नाव कमावलेलं आहे. इंग्रजीचं महत्त्व ओळखून 2008-9 पासून इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या वर्गांना सेमी इंग्रजी सुरू करण्यात आलं. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संस्थेने प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 व इयत्ता 1ली ते 4थी या वर्गांना सुद्धा सेमी इंग्रजी शिक्षण सुरू केलं आहे. इयत्ता 10वी नंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विज्ञान शाखा शिकण्यासाठी बाहेरगावी जात असतात. त्यांना येण्या जाण्याचा होणारा त्रास ओळखून आणि विज्ञानाचं महत्त्व ओळखून संस्थेने 2010-11 पासून 11वी-12वीची विज्ञान शाखाही शाळेत सुरू केली. विद्यालयाच्या भौतिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी विविध उपक्रमांचा समावेश शाळेत मोठ्या प्रमाणात होतो. त्यात विद्यार्थ्यांचा आकाशवाणी आणि दूरदर्शन कार्यक्रमातील सहभाग, 9व्या आणि 13व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर निवड, ज्ञानविज्ञान आणि प्रतिभा परीक्षांचे आयोजन, हिंदी परीक्षेचे आयोजन, पौराणिक रूढी परंपरेवर आधारित साहित्य निवडीतील प्रकल्प स्पर्धा, स्वर्गीय बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाट्यशाळा स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांना संगीताची गोडी लागावी म्हणून तबला, हार्मोनियम, व्हायोलिन, बँड पथक, आपल्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून गीता जयंती हे विविध उपक्रम देखील शाळेमध्ये साजरे केले जातात. या शाळेला आपल्या लाडक्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, माजी संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम, शिक्षण महर्षी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी, संगीतकार यशवंत देव, चित्तरंजन कोल्हटकर, गोरा जोशी, प्रकाशभाई मोहाडीकर, मोहन जोशी, वसंत बापट, वसंत शिंदे, शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, डॉक्टर सुधीर तांबे, किशोर दराडे, फिरोज बादशाह यांनीही भेटी दिल्या आहेत. जिथे जिथे शिक्षकाचा बहुमान होतो तो देश महान ठरतो या उक्तीला अनुसरून गावातील तसेच बाहेर गावातील व्यक्तींनी शाळेच्या कार्याबद्दल माहिती घेऊन स्वयंस्फूर्तीने शिक्षक गौरव निधीत आर्थिक योगदान दिले आहे. यासाठी जमा झालेल्या रकमेच्या व्याजातून शिक्षकांचा यथोचित सत्कार संस्थेमार्फत शिक्षक दिनी करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. विद्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा देखील सपत्नीक सत्कार संस्थेतर्फे भेटवस्तू देऊन आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तर्फे 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन भावपूर्ण गौरव केला जातो. या यशस्वी विद्यालयात मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शाळा शिक्षक गौरव समितीच्या वतीने 2008-9 या वर्षात तालुका आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा तालुकास्तरीय द्वितीय मानांकाचा पुरस्कार या विद्यालयाला प्राप्त झाला. अशा या उपक्रमशील समाजाभिमुख संस्थेला आणि विद्यालयाला 60 वर्ष यंदा पूर्ण होत आहेत. संस्थेची धुरा संस्थेचे अध्यक्ष श्री पी टी महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सीताराम महाजन, चेअरमन श्री डी के महाजन, व्हाईस चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील आणि सहसचिव श्री PL महाजन आणि सर्वच संचालक मंडळ समर्थपणे सांभाळत आहेत. विद्यालयाचे प्रशासन आज मुख्याध्यापक श्री VS महाजन सर, पर्यवेक्षक श्री RP बडगुजर सर आणि श्री KK महाजन सर पाहत आहेत. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाचे प्रशासन सौ योगिता नेमाडे मॅडम यांच्याकडे आहे. या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ, सुमारे 50 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग अत्यंत मोलाचा आहे. नमस्कार. आज श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आपल्या लाडक्या प्रकाश विद्यालय मोठे वागोदे
या शाळेच्या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना एक माजी विद्यार्थी म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. तुमचे ते निस्वार्थ कष्ट आणि दिलेले संस्कार यामुळेच आज इथून घडलेला विद्यार्थी देशविदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. गेल्या 6 दशकांपासून प्रकाश विद्यालयाने ज्ञानाचा जो वसा चालवत ठेवला आहे तो पुढेही असाच अखंड तेवत राहो. काळाच्या ओघात आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांनी सज्ज होत आपली शाळा ग्रामीण भागातील गुणवत्तेला जागतिक स्तरावर नेऊन ठेवेल याची मला खात्री आहे. शाळेच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून अनंत शुभेच्छा. हे हिरक महोत्सवी वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाची आणि अभिमानाची नवीन पहाड घेऊन येऊ. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. गेल्या 60 वर्षांपासून प्रकाश विद्यालय ही शाळा अव्याहतपणे ज्ञानदान करून विद्यार्थी घडवत आहे. वाघोदा येथील माजी विद्यार्थी देशविदेशात आपल्या स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात तळपत आहेत. शेतकरी, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनियर, साहित्यिक, खेळाडू, व्यापारी, व्यावसायिक आणि राष्ट्रप्रेमाने भारलेले नागरिक घडवण्याचे काम या शाळेने यशस्वीरित्या केले असेच म्हणावे लागेल. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचे बळ विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये या शाळेने भरले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. आज केवळ रावेर तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून या शाळेचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. पाहूया शाळेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या शाळेच्या आणि शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ही काही मनोगत. प्रकाश विद्यालय ह्या वर्षी जवळजवळ 60 वर्ष पूर्ण करत आहे आणि त्याचा हिरक महोत्सवाचा सांगता करण्याचे दिवस आहेत. ह्या विद्यालयाचा हिरक महोत्सव साजरा करण्याच्या मागे हा उद्देश की आम्ही संचालक मंडळाने सिंहावलोकन करायला पाहिजे. 60 वर्ष ही संस्था जेव्हा इथे उभारण्यात आली आणि एवढी भक्कम संस्था सर्व दिसायला इथे भौतिक सुधारणा सर्व दिसतील परंतु शिक्षणाकडे ध्यान पाहिजे याची मी काळजी घेतलेली आहे. शिक्षक निवडताना ती काळजी घेतली गेलेली आहे. दुसरी गोष्ट ह्या शिक्षण संस्थेला उभी करताना ज्यांनी सुरुवात केली जे संस्थापक संचालक मंडळ होतं ते मंडळ इतकं भक्कम होतं की त्याचं इथे तालुक्यापासून तर जळगाव जिल्ह्यापर्यंत सर्वदूर वजन होतं. ते तुम्हाला त्यांच्या सर्वांच्या एका ओळीत त्यांचे फोटो वगैरे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल ह्या मंडळाला आर्थिक ताकद होती तशीच सामाजिक ताकदही होती आणि समाजातील सर्व घटकांनी त्या गोळा करून त्यांनी ते स्थापन केलं होतं. आणि त्याच संस्थेचे चेअरमन एक तोतराम गणू महाजन एक निवृत्त पाटील एक निवृत्त असे शिक्षक होते. त्यांनी संपूर्ण वेळ दिला आणि गावातील लोकांनी संचालकाच्या सर्व अधिकार व त्यांना मिळालेली आपण एकट्याने कोणताही निर्णय घेतला तर त्याला सहमती दर्शवणारं सर्व संचालक मंडळ असल्यामुळे त्यांना त्याची फार सुविधा झाली आणि 60 वर्ष बिनविरोध त्यांनी इथे काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 30-32 वर्ष आज झाली ज्यांना गावातील संस्थेचे जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या मंडळाला ही संधी दिली ते मंडळी जवळजवळ थोड्याफार फरकाने इथे बिनविरोध निवडलं जाते आणि कुठलेही राजकीय भेदाभेद न करता किंवा विचारसरणीतून विरोधाभास न ठेवता सर्व एक राहून कसं काम करायचं हे मंडळ करत असते. आणि हे करताना जे सिंहावलोकन करायचं होतं ते हेच की जी सयाला मजबूत पायाची आपल्याला मिळाली त्याला आम्ही मजबूत आणखी कशी करू शकतो. बदललेल्या काळात शिक्षण व्यवस्थाही बदलते आहे
समोर इंग्रजी शाळा ओपन होत आहेत आणि तिथे सुंदर गणवेश घातलेली टापटीप असलेली अशी पिढी जेव्हा आईवडील त्या इंग्रजी शाळेत घालतात त्यांना जरा गर्वाने छाती फुलून येते. तर अशा वेळी बऱ्याच आपल्या भागातील शाळांना त्याचा फटका बसला. विद्यार्थी संख्या कमी होते, परंतु ही आम्हाला होऊ नये, आपल्या शाळेला ही गोष्ट पाहायला मिळू नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली. आणि आमच्या इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटण्याऐवजी थोडी थोडी वाढलेलीच आहे. आणि त्याचं कारण म्हणजे शिक्षक वर्ग कुठल्याही पब्लिक स्कूलला पाहिजे असलेल्या सुविधा इथे त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या आम्ही दिलेल्या आहेत. आणि वर्गही त्यांना जे शिकवणारे शिक्षक वर्गात येतील त्याला पूर्ण त्याने अभ्यास करून घरून यायला पाहिजे. आपल्याला काय शिकवायचं आहे, आपल्याला कुठली गोष्ट ध्यान ठेवावी लागेल ह्याचीही आम्ही त्यांच्या मधून त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून अपेक्षा जाहीर करतो. त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसायला लागला आणि शाळा म्हणून याला लागली. त्याचप्रमाणे नुसती शाळाच नाही तर जो स्पोर्ट विभाग आहे त्याच्याकडे ध्यान ठेवायचं तर तो आपल्याला दिसेलच. आम्ही तुम्हाला तो दाखवू आणि ती काळजी आम्ही घेत आहोत. अत्याधुनिक असे प्लेग्राऊंड कसे काढता येतील याचाही विचार आम्ही करत आहोत. अर्थात ही सर्व गावकऱ्यांच्या पालकांच्या मदतीशिवाय शक्य नाही, परंतु त्यांची मदत चांगल्या गोष्टीला सर्व मदत करतात, आम्हालाही करतील ही मला आशा आहे. चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रकाश विद्यालय मोठे वाघोदे ही संस्था, आज आमच्या संस्थेला जवळपास 60 वर्ष पूर्ण झाले. आणि 60 वर्षामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय मी सांगू इच्छितो. आमच्या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाले. आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री तोताराम गणू पाटील हे जवळपास वर्ष चेअरमन राहिले. आणि तदनंतर DK महाजन साहेब हे आमच्या आता 32 वर्षापासून चेअरमन आहे. सांगायचं तात्पर्य असं की याच्यामध्ये असा विषय आहे की आमच्या संस्थेमध्ये आजपर्यंत इलेक्शन म्हणून हा विषय झाला नाही. आणि एवढ्या 60 वर्षामध्ये फक्त 2 चेअरमन आमचे झालेले आहेत. आणि अजूनही आमचे महाजन साहेब चेअरमन पदावर कार्यरत आहे. मी सचिवपदी आहे. अशी आमची 17 जणांची बॉडी असूनसुद्धा आमच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मतभेद नाही. आणि सर्वात महत्त्वाचा विषय सांगायचं म्हटलं तर ही संस्था पूर्ण आमचे जे सभासद आहे त्यांच्या विश्वासावर आणि आमचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करत आहे. सभासद लोकांनी खूप आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि तो कंटिन्यू पुढेही तसाच राहो अशी आमची इच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आजपर्यंत जे ग्राउंड वगैरे बाकीच्या वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत आमचे चेअरमन साहेब श्री DK महाजन साहेब यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि पुढेही भविष्यात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू. 2014मध्ये आम्ही चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे. आणि त्यावेळेला आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम आणि नवीन इमारतीचं उद्घाटनसुद्धा त्यावेळेला केलेलं आहे. आम्ही याच्यामध्ये ज्युनियर सिनियर KG पासून जी आहे सेमी इंग्लिश मीडियम शाळा सुरू केलेली आहे. श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर मोठे वाघोदे तसेच प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे येथील आम्ही सर्व तसेच संस्थाचालक यांचं एक पूर्वीपासूनच व्हिजन हे ठरलेलं आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. त्या दृष्टीने अद्यापपर्यंत पूर्वीपासूनच सातत्याने संपूर्ण प्रकाश विद्यालयाची टीम ही कार्यरत असते. यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी वर्षभरात विविध कलागुणाचा कार्यक्रम क्रीडा क्षेत्रात असतील तर तालुका स्तरापासून जिल्ह्यापासून विभागापर्यंत आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी गेलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाबद्दल आवड निर्माण व्हावी त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या सहलींचं आयोजन हे दरवर्षी केलं जात असते. विद्यालयाने अद्यापपर्यंत फक्त डॉक्टर इंजिनियरच नाही तर UPSC MPSC द्वारे परीक्षा देऊन PSI आहे, त्याचबरोबर अजून आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, यासारखे विद्यार्थी या विद्यालयाने घडवलेले आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने विद्यालयातील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संपूर्ण टीम तसेच आमचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ
हे वारंवार आम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि त्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. 2008-2009 या वर्षी विद्यालयाला तालुकास्तरीय आदर्श शाळा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि गेल्या 23-24 या वर्षी शासकीय माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या 2 लाख रुपयाचं पारितोषिक विद्यालयाला मिळालेलं आहे. या प्रकारे यापुढेही आमचं विद्यालय सातत्याने प्रयत्नशील राहीलच. एक शिस्तबद्ध संस्था आणि कर्तव्यदक्ष संस्था आणि समाजाविषयी मोठं योगदान देणारी संस्था ही आमची आहे. त्यातूनच आम्ही आज रोजी 5वी ते 10वीपर्यंत एकूण 12 वर्ग आहेत आणि त्यांची विद्यार्थी संख्या जवळपास 670 आहे. आणि त्याच माध्यमिक शाळेला अटॅच आमची ज्युनियर कॉलेज आहे. त्याच कला आणि शास्त्र असे 2 विभाग आहे. विज्ञान शाखेमध्ये आणि कला शाखेमध्ये एकूण 378 विद्यार्थी आज रोजी यशस्वीरित्या शिक्षण घेत आहेत. असा हा सर्व वहापो आमची संस्था आम्हाच्या पाठीशी उभी आहे म्हणून आम्ही हे करू शकतो आहे. आणि एकच मोठं आहे, विद्यार्थी विनम्र व्हावा, सुसंस्कृत व्हावा, विद्यार्थ्याला सर्वांगीण ज्ञान प्राप्त व्हावं हा सर्वात हेतू आमच्या विद्यालयाचा आहे. आमच्या शाळेतून आतापर्यंत वेटलिफ्टिंगसाठी आम्ही राज्यस्तरावर वयोगट 17 ते 19मधील विद्यार्थी खेळलेले आहे. आमचे रिलेचा संघ हा विभागीय स्तरावर खेळलेला आहे आणि दरवर्षी जिल्हा स्तरावर आमच्या शाळेतून कबड्डी असेल, ॲथलेटिक्स असेल, खो खो असेल, जिल्ह्याला सिलेक्शन आमचं फिक्स असतं. यातूनच आमच्या शाळेला 2023-24मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा तालुका स्तरावर 2य पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. त्याआधी आम्हाला शिक्षक गौरव समिती व माध्यमिक शिक्षक संघातर्फे तालुका स्तरावर आदर्श पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. अशा शाळेचा आम्ही घटक आहोत, याचा अभिमान असतो. आमचे पालकही आमच्यासाठी साथ देत असतात, विद्यार्थीसुद्धा शिस्तप्रिय असतात आणि आमची शाळा प्लास्टिक मुक्त हे करण्यासाठी आमचे विज्ञानाचे शिक्षक हे झटत आहेत, आमचे सर्व शिक्षक झटत आहेत. अशी ही आमची सुंदर शाळा आहे आणि आमचं ध्येय आहे फक्त आणि फक्त विद्यार्थी विकास.